हॅलो, हाय, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे? होप करते तुम्ही खूप छान असताल. तर आज चालू करते एका नवीन व्हिडिओसोबत आणि इथे थोडंसं शूट करण्याचं रिझन म्हणजे तर काय झालं ना, हसबंड गेले होते ऑफिसच्या कामासाठी बेंगलोरला. मग कालच परत आले ते आणि आजच लगेच निघाले ते तिरुपतीला त्यांच्या मित्रांसोबत. यामुळे मला या गोष्टीचा थोडासा रागच आला होता बरं का. म्हणजे कालच तुम्ही आलात, परत आज निघालात आणि घरी मी आणि फक्त मुलं. म्हणजे थोडंसं छोट्या मुलांसोबत वाटतं, थोडंसं डिफिकल्ट जातं एकटं राहणं. पण म्हणलं जाऊ द्या, कशाला, देवाला जाता येतं तर जाऊ द्यावं त्यांना. म्हणजे थोडासा राग आला थोड्या वेळापुरता, परत तो जातो. आणि बघा इथे मी घाईघाईमध्ये ना माझा डब्बा ऑलरेडी म्हणजे माझ्या हातातून सुटलेला होता, कसं तर मी वाचवलं त्याला, नाहीतर मग तेवढं काम वाढलं असतं माझं परत. तर मग इथे हसबंडची तयारी चालू होती त्यांची जायची. मग मी म्हणलं तुमचं तुम्ही करा पॅकिंग, मी तर नाही करणार. पण ते शोधत होते, त्यांना कुठलीही गोष्ट टाईमवर भेटत नव्हती. म्हणजे ठेवतोच आपण ना, त्यांना माहिती काय राहणार आहे, पाऊच वगैरे छोट्या मोठ्या गोष्टी असतातच. त्यांनी परत 2-3 दिवसासाठी तिरुपतीला जाणार होते. जायला तर 1 दिवस लागणारच. मग हा दुपारचा टाईम होता, तर म्हणलं चला यांची बॅग पॅक करून देऊया आपण. मग बॅग वगैरे पॅक केली. मग इथे आले सांगण्यासाठी की शिवचा टाईम झालेला होता ऑलरेडी, त्याला स्कूलहून पिकअप करायचं होतं. तर मी बोलत होते की मी जाते, तुम्ही थोड्या वेळाने यावा. तर बोलले नाही, म्हणजे मी पण लगेच येतो, माझा ओलावाला ॲटोवाला ना खाली थांबलेला आहे, मी पण लगेच येतोय खाली, म्हणून ते बोलत होते. ठीक आहे म्हणलं, मी वेट केले आणि लगेच आम्ही खाली आलो. तर मी म्हणलं श्रीऊला जोपर्यंत स्कूलवरून घेऊन येते ना तोपर्यंत, म्हणजे इंद्रायणी राईस आहे तर थोडासा भिजून ठेवला ना छान होतं, म्हणून मी तांदूळ भिजू घातला आणि खाली आले. ह्याला म्हणजे इथे ॲटो दुसऱ्या साईडला होता आणि माझी जी स्कूटी आहे ना ती दुसऱ्या साईडला होती. म्हणलं इथपर्यंत ड्रॉप करावं, त्यांनाही चांगलं वाटेल आणि आपल्यालाही चांगलं वाटेल. त्याला ड्रॉप केलं आणि लगेच निघाले श्रीऊला आणण्यासाठी. आणि श्रीऊला इथून तुम्ही बघू शकताय, म्हणजे हा श्रीऊचा ना पहिला वर्ष आहे स्कूलमधला, पण त्याला एवढं छान वाटते ना, नवीन मुलांसोबत वगैरे लवकर मॅच होऊन जातात श्रीऊ आणि देवांश दोघेही. म्हणजे टेन्शन नाही आहे त्यांचं नवीन माणसांमध्ये, नवीन म्हणजे स्कूल तर त्याचं म्हणजे फर्स्ट टाईमच आहे त्याच्यासाठी स्कूल. पण त्याच्या मॅम बोलत होत्या ना, स्कूलच्या स्टार्टिंग डेजमध्ये जी नवीन मुलं आहेत ना, सगळे मुलं रडत आहेत श्रीऊला सोडून. तर मी म्हटलं त्याला आवडतं. तर मग इथे श्रीऊला घेऊन आली मी आणि सोसायटीच्या बाहेर बसले, कारण देवांश आलेला नव्हता. त्याला आजपासूनच व्हॅन लावलेली, कारण हसबंड तर नाही आहेत, हायवेवरती जावं लागतं म्हणून आजपासून त्याला व्हॅन लावून टाकलेली होती. मग देवांशची वाट बघत होते. देवांश आला, श्रीऊला देवांशला घेऊन मी घरी आले. आणि विचार तर हाच होता की म्हणजे की तांदूळ भिजू घालत तर ठेवलेले, म्हणजे विचारून मुलांना भात वरण करू किंवा खिचडी करू. पण देवांशनी घरी आल्यानंतर विचारलं की मम्मी, म्हणजे तो पप्पा म्हणतो, पप्पा कुठे गेले? मी म्हणले ते नाही आहेत, तिरुपतीला गेले. तर तो बोलत होता की नाही, कालच आले आज गेले असं वगैरे, म्हणून त्याचा थोडासा मूड ऑफ होता. शिवला एवढं जास्त कळत नाही आहे, त्याला कळतं पण एवढं कळत नाही आहे. त्यामुळे म्हणलं चला मुलांना जे आवडतं ते थोडंसं बनवून देऊया, तर थोडेसे मुलं पण खुश होतील. एक असतं ना थोडंसं. आणि हसबंडला स्ट्रिक्टली म्हणजे म्हणतात की मॅगी बनवायची नाही, घरात आणायची पण नाही आणि बनवायची पण नाही. म्हणून मला आज नाही येत, ते पॅकेट ऑलरेडी ठेवलेलं होतंच घरामध्ये आणि असतंच. तर मोस्टली मी जास्त बनवत नाही, पण कधीतरी एखाद्या वेळेस मुलांना थोडंसं चेंज म्हणून बनवू शकतात. आणि खूप सारे व्हेजिटेबल्स टाकून पण तुम्ही बनवू शकतात मुलांना. पण माझ्याजवळ जे अवेलेबल होतं बस फक्त मी तेच टाकलं. मटार वगैरे टाकलं ना, म्हणजे देवांश मोस्टली मटार वगैरे बिलकुल अजिबात खात नाही, तो साईडला काढून ठेवतो. पण मॅगीमध्ये मी जेवढे भाज्या टाकते ना तेवढे तो भाज्या खाते आणि मी त्याला काढू पण देत नाही मेन म्हणजे. आणि तो काढत नाही, ऐकतो पण दुसऱ्या गोष्टीमध्ये ऐकत नाही, काढणार म्हणजे काढणार असं असतं पोरांचं. पण आता माझ्याकडे अवेलेबल भाज्या कुठल्याही नव्हत्या, म्हणून एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून टाकला, एक टोमॅटो बारीक कट करून टाकला आणि मसाले टाकले थोडीशी, म्हणजे मसाला मॅगी टाईप बनवते. तर धनिया पावडर टाकला आणि लाल मिरची टाकला, थोडासा कलरसाठी लाल मिरची टाकली, हळद टाकलं थोडंसं. आणि नंतर मग छान परतून घेतल्यानंतर गरम पाणी करून घेतले, कारण लवकर मॅगी व्हायला पाहिजे, ऑलरेडी खूप लेट झाला होता पोरांसाठी. घरी आल्यानंतर हेच त्यांचं बोलणं वगैरे चालू होतं. मग देवांशला थोडंसं समजावले हेच. तर मग इथे मी मॅगी बनवत होते, हे बघून दोघे खूप खुश झाले. तर आणखी काय पाहिजे असतं तर ते तर द्यायलाच नको आहे, पण म्हणजे
कधीतरी एखादी वेळेस काही एवढं नाही आहे प्रॉब्लेम देण्यासाठी, तर मी ते तसं सहसा बनवतच नाही जास्त आणि घरात पॅकेट आणत पण नाही. कधीतरी एखादी वेळेस म्हणजे बनवून दिलं तर एवढं काही नाही होत. म्हणजे मलाही वाटतं कधीतरी मुलांनी खाल्लं पाहिजे. तर बस इथे मॅगी बघून दोघे खूप खुश होत होते आणि राईस ठेवला मी साईडला भिजत घातलेला. म्हणलं रात्री त्याचंच म्हणजे भात किंवा खिचडी बनवून घेऊ आपण. आणि इथे श्रीयू बघू शकताय, श्रीयूचे एक्सप्रेशन एवढा खुश झालेला ना तो मॅगी बघून. श्रीयूला पण खूप मॅगी आवडते. आणि इथे मला भीती आहे की म्हणजे गॅस चालू आहे बाजूला तर तो गॅसच्या इकडे नाही, तसा तो खूप केअरफुली आहे श्रीयू, म्हणजे खूप काळजीपूर्वक वागतो. तरी आणखी म्हणजे देवांशचं मला थोडंफार टेन्शन असतं, पण श्रीयू ना खूप कळतं, श्रीयूला सांगण्याची गरज नाही आहे. लहान असून पण त्याला पटकन गोष्ट कुठलीही लक्षात येते आणि तो खूप म्हणजे आपली काळजी घेऊन जे राहतात ना छोटी छोटी मुले त्यातला आहे तो. आणि देवांश अजिबात काळजी घेत नाही, त्याची काळजी मला घ्यावी लागते. तर मग मॅगी मला वाटत होतं गॅसकडे तो येईल म्हणून थोडंसं एक हात पकडूनच होते मी. मला तर माहिती आहे तसा तो येणार नाही, पण वाटतं ना एक टेन्शन असतंच आपल्याला. मग मॅगी उकळत होती तोपर्यंत म्हणत होता श्रीयू की मम्मा मला ब्लँकेट आणून दे, मला झोपायचं आहे. मी देवांशला बसवलं होतं थोडंसं होमवर्क देऊन, तू होमवर्क करून टाक तरच तुला मॅगी भेटेल. तर म्हणजे मग असं असेल ना देवांश पटकन होमवर्क म्हणजे करून मोकळा होतो. थोडं मला जास्त म्हणजे त्याला वेळ देण्याची गरज नाही, तो आपला म्हणजे स्वतः होमवर्क करून घेतो. पण कधी काही प्रॉब्लेम आला आपल्यालाही थोडंसं म्हणजे मागे पुढे त्यांना बघावंच लागतं पोरांना. तर तो म्हणजे श्रीयूजवळ बसला ना त्यांच्या दोघांचे भांडणे चालू होतात पेन्सिलसाठी, इरेझरसाठी, शॉर्पनरसाठी. असं म्हणजे डेलीचं आमचं रुटीनच झालेलं आहे जेव्हापासून श्रीयू शाळेत जातो आहे. त्याला ह्या गोष्टी कळायला लागल्यात तेव्हापासून. तर मी देवांशला दुसऱ्या रूममध्ये बसवलेलं होतं, दार लावलं आणि इकडे श्रीयू सोबत म्हणजे चालू आहे इकडे तिकडे करणं, मॅगी बनवणं, असं तसं चालू आहे आमच्या दोघांचं. म्हणलं आणि इथे बघू शकताय तुम्ही व्ह्यू दुपारचा. खाली कोणीच नाही आहे. श्रीयू म्हणतो मला खाली जायचं प्लेग्राऊंडमध्ये. तर मी म्हणलं बघ त्याला कोणीतरी आहे का खाली? नाही आहे. मग तू कशाला जाणार आहे? कोणीच नाही आहे, सगळे आपल्या आपल्या घरी बसलेले आहेत असं सांगितलं ना, तो त्याला थोडंसं पटवून दिलं ना तो ऐकतो. म्हणजे एवढं टेन्शन नाही आहे, एवढी म्हणजे जिद्द करत नाही तो कुठल्याही गोष्टीची. आणि त्यातलंच उलटं देवांशचं आहे, तो कितीही पटवून सांगितलं ना ऐकत नाही. त्याच्या मनात आलं ना तो करणार म्हणजे करणार. आणि तोपर्यंत इथे आमची मॅगी बनवून रेडी होती. म्हणलं मॅगी मुलांना द्यावी, सर्व करावी. आणि इथे मॅगी काढत होते आणि इथे माझी गॅसची हालत बघू शकताय तुम्ही. मी म्हणजे माझा आधी जे ब्लॉग अपलोड केलेले आहेत हिंदीमध्ये अपलोड केलेले आहेत, टाकलेले आहेत. तर गॅसची हालत ना खूप खराब होती माझ्या, कारण माझं हा गॅस स्टोव ना माझ्या हातातूनच चुकून फुटला गेला. किचन साफ करते वेळी मी गॅस स्टोव हातामध्ये वर उचलला होता आणि खालून साफ करायला गेले आणि मागच्या किचन काउंटरची जी मागची साईड आहे, बॅक साईड आहे, त्याला जोरात आपटला आणि तो खळखण आवाज आला आणि तो पूर्ण वरचा ग्लास क्रॅक झाला. माझे व्हिडिओ ना थोडेसे मागे पुढे चालू आहेत यूट्यूबवरती टाकणं. थोडंसं म्हणजे माझं हा व्हिडिओ जसा माझा लास्ट व्हिडिओज आहे, मी गॅस स्टोव परचेस केलेला तो टाकला आहे. त्याच्या आधीचा पूर्वीचा व्हिडिओ माझा हा आहे, कारण माझा हा जुना गॅस आहे ना म्हणून. मला लक्षात आहे थोडेसे व्हिडिओ मागे पुढे होत आहेत माझ्याकडून, तर चालत आहेत म्हणजे जसं मला पॉसिबल आहे तसं मी टाकण्याचा प्रयत्न करेन. आणि माझा प्रयत्न हाच आहे की मी ना दररोज एक व्हिडिओ तरी माझा अपलोड केला पाहिजे. तर मग इथे मुलांना मॅगी बनवून दिली. माझी तर बिलकुल इच्छा नव्हती मॅगी खायची. म्हणलं मी थोडासा चहा बनवून घेते, कारण माझं डोकं ना आज एवढं म्हणजे डोकं एवढं दुखत होतं. म्हणलं चहा पिऊ थोडासा तर थोडंसं फ्रेश वाटेल. आणि सकाळी मी खूप लवकर उठलेले, दुपारी पण मला बिलकुल अजिबात टाईम भेटला नाही. थोडंसं रेस्ट केलं ना दुपारी अर्धा एक तास, तर तो म्हणजे पुढचा दिवस अर्धा दिवस जो आहे तो फ्रेश जातो माझा आणि कामे पण पटापट होतात. माझं म्हणजे असंच आहे. आणि मी बिलकुल म्हणजे आराम नाही केला ना की मग माझा पुढचा दिवस एवढा पण जात नाही, म्हणजे कामं पण होत नाहीत आणि एकदम म्हणजे फ्रेश वाटत नाही आहे मला. माझं म्हणजे सुरुवातीपासूनच असं आहे. तर मला चहा घेऊ, थोडासा चहा घेऊन फ्रेश वाटेल. तोपर्यंत सायंकाळचा टाईम झाला तर चहा घेतला. दुपारची भांडे वगैरे साफ करून घेतली. किचन काउंटर थोडंसं साफ केलं. मग श्रीयूला झोपवले मी. देवांशचा अभ्यास झालेला पूर्ण. देवांश म्हणजे खूप वेळापासून मग खाली जाऊ का खेळण्यासाठी तो थोडा वेळ खाली गेलेला. तो म्हणजे इथेच आमच्या जवळचं जे पोडियम आहे तिथेच खेळतो, म्हणून मला पण एवढं टेन्शन नाही वाटत. तो खाली गेलेला खेळायला आणि श्रीयूला मी झोपवले, कारण श्रीयू पण माझ्यासोबत, मी जेव्हा सकाळी लवकर उठते ना माझ्यासोबतच उठणार तो. काही हो, लवकर उठो मी उशिरा उठो माझ्यासोबतच उठणार, म्हणून त्याला पण झोपवले. कारण त्याचे स्कूल 2:15
वाजता सुटलं, त्याला घरी यायला आम्हाला देवांशचा वेट केला आम्ही म्हणून घरी यायला आम्हाला 3 वाजले. देवांशची बस 3 वाजता येते. मग देवांशला पिकअप केलं आणि आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर मॅगी वगैरे खाल्ली. सगळं हे करण्यामध्ये 1 तास तर गेला. मग 4 वाजता झोप घालत मला त्याला 4:30 वाजले सायंकाळचे. मग कसाबसा श्रीयू झोपला, कारण ना त्याचे डोळे असे लाल लाल झालेले, पण तो झोपत नाही. मी झोपू घातल्याशिवाय तो झोपणार नाही. त्याचं आता एक नवीन रुटीन झालेलं आहे स्कूल चालू झाल्यापासून. मला सायंकाळची पूजा करून घ्यावी, छान दिवा लावला, अगरबत्ती लावली, कधी धूप पण लावून घेते मी. आणि बाहेर दाराजवळ ना एक दिवा लावते मी असा छोटासा. छान वाटतं, फ्रेश वाटतं, प्रसन्न वाटतं, पॉझिटिव्हिटी घरामध्ये येते. म्हणजे तुम्ही जसं तुमच्या पद्धतीने करू शकताल तसं माझं तर रुटीन सायंकाळचं असं असतं. आणि हा श्रावण महिन्यातला माझा व्हिडिओ आहे. तर मग सोमवारची माझी श्रावण महिन्याची म्हणजे शिवची मी पूजा करते, शिवलिंगाची पूजा करते, शिवलिंगावरती बेल वाहते. तर म्हणलं उद्या म्हणजे आज शनिवार होता आणि उद्या रविवार होता आणि परवाला सोमवार होता. तर असं काहीसं होतं. तर कधी कधी बेल भेटतो मला, कधी भेटत नाही. थोडासा प्रॉब्लेम होतो बेल भेटण्यासाठी, म्हणून म्हणलं आज श्रीवला मी आणायला गेले होते. आणि जवळ बेल भेटत नाही, मेन म्हणजे श्रीवच्या स्कूलच्या पण पुढं जावं लागतं बेल आणण्यासाठी. तर मला आज गेलेच आहे मी. तर उद्या हसबंड घरात राहत नाही आहेत. तर मग म्हणलं आज इकडे आलोच आहोत तर आपण बेल घेऊन जाऊ, म्हणून श्रीवला घेऊन येते वेळी मी भाजीपाला पण घेतला, बेल पण घेतलं, सगळ्या गोष्टी काय म्हणजे छोट्या मोठ्या लागत होत्या ते घेऊन घरी आले होते. कारण पाऊस पण चालू आहे. मग माहिती नाही पाऊस थांबेल का येईल, आणि मुलांना घेऊन जाणं बाहेर पावसामध्ये सोपं नाही आहे. ट्रॅफिक पण खूप जास्त असतं आमच्या रोडवरती, म्हणून मला आजच घेऊन यावं. आणि बेल इथे मला खूप छान भेटलेला बेल, म्हणजे पुढचा आठवडाभर पण छान राहील फ्रीजमध्ये ठेवला तर, एवढा छान बेल भेटलेला. तर म्हणलं बेल पण आला आहे तर आरत्या वगैरे साफ करून घेऊ, परवाचं काम आजच करून घेऊ आपण, म्हणजे थोडंसं प्रिपरेशन करून ठेवलं ना इझी जाईल. आणि नंतर रात्री इथे बनवलं होतं मी भात आणि वरण बनवलं होतं सिंपल. देवांशला पण खूप आवडतं भातवरण. म्हणलं खिचडी बनवू का भातवरण, तो बोलला भातवरण, तर म्हणलं भातवरण बनवून घेऊ. आणि ह्यासोबतच मी आले व्हिडिओच्या एंडला. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ प्लीज कमेंट करून सांगा. आता भेटते मग नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत बाय, टेक केअर.